सर इनसेम जवळ आली पण अभ्यासालाच बसवत नाही। बहुत इच्छा है यार 8-8 घंटे बैठो लेकिन पढ़ने को मन ही नहीं होता। थोड़ा बैठता हूं तो मन इधर उधर भटक जाता है। सो याच्यासाठी तुला मी 8च गोष्टी सांगणार आहे, त्या फॉलो कर। बस तू दन अभ्यासाला लागशील, इकडे तिकडे भटकणं बंद करशील आणि इनसेमला स्कोर करशील, 30 पैकी 25 वरती जाशील। काय रियालिटी आहे ना, त्या रियालिटी आज मैं तुझे बताने वाला हूं। आई एम बिकमिंग बोल्ड टुडे। बोल्ड गोष्टी सांगणार आहे, मनावर लागेल पण ते लागू दे, इससे तेरा ही फायदा होगा। सो सुन अभी मैं क्या बता रहा हूं, इसे फॉलो कर, तेरा 100% इनसेम तू स्कोर कर लेगा। डोंट डू दिस। कॉलेजला जाणं आता 100% बंद कर। 75% अटेंडेंस पाहिजे हे बंद कर। कॉलेज जाऊन 8 तास वाया घालू नको। 8 दिवस एग्जाम राहिली, उससे अच्छा अभी 8-8 घंटा पढ़ाई कर। ये कॉलेज जाना जस्ट एक टाइम पास है, बाकी कुछ नाही। आता 8 दिवस राहिला ना, अभ्यास कर, कॉलेज जाणं स्ट्रिक्टली बंद कर। रूम स्टडी, रूम मध्ये जर 4-5 मित्र असतील तर टाइमपास होतो, रूम मध्ये स्टडी करू नको। आणि अभ्यास करताना बेडवर बिलकुल अभ्यास करू नको। बेड बघितला, उन्हाळ्यात झोप लागते, झोप लागला गेला दिवस। सो त्यापेक्षा लायब्ररी जॉईन कर। आणि चेंजिंग स्टडी टाइम्स काय आहे, आपण मोटिवेट होऊन जातो। अरे मी 1 नाईट स्टडी केला, अरे मी नाईट मध्ये एक विषय काढला। प्रत्येकाच्या स्टडीच्या हॅबिट्स वेगवेगळी। एखाद्याला रात्रीचा अभ्यास करायला आवडतो, एखाद्याला दिवसाचा। सो तेरी क्या आदत है उस पे स्टडी कर। तेरा दोस्त नाइट मार के पढ़ता स्टॉप कर लेता है, तू मत कर। तुझे सुबह करना अच्छा लगता है ना, तू सुबह कर। सो ये आदतें तेरी जो है ना उससे फॉलो कर, इतरांचा फॉलो करू नको। मोबाईल डिस्ट्रॅक्शन, मूवीज, ओटीटी, नोटिफिकेशन, सध्या काय असेल ना, सबस्क्रिप्शन पॅन असेल बंद कर, किंवा जो असेल तोच राहू दे, नवीन घेऊ नको। आता हे येणार आहे, लेडीज IPL चालू आहे, आता आपला वर्ल्ड कप पण येणार आहे। सो याच्यात टाइमपास करू नको। आणि पहिले मोबाईलचे जे नोटिफिकेशन आहे कुठलेही असो, सगळे नोटिफिकेशन बंद कर, त्याच्यामुळे सगळा टाइमपास होतोय। त्यापेक्षा स्टडी ऍप असतात, ते स्टडी ऍप पहिले डाउनलोड कर, याच्यावर काम कर। स्टडी ऍपने मोबाईल ऍटलीस्ट हँग राहतो, तू अभ्यासाला लागशील। व्हॉट्सअप रिप्लाय, चॅटिंग, कॉलिंग, बघा गर्लफ्रेंड आहे, बॉयफ्रेंड आहे, 10-10 तास आपण बोलतो, रात्र बोलतो, आपल्याला टाइमपास होतो और सामने वाला जो अपना रूम पार्टनर साला उसका भी टाइमपास हो जाता है। सो त्यापेक्षा रिप्लायच देऊ नको। काय होतं, आपल्याला वाटतं यार मित्राने कॉल केला, मेसेज टाकला, त्याला रिप्लाय नाही दिलं, त्याला बरं वाटेल, त्याला वाईट वाटेल। भूल जा, उसे क्या लगता है, तुझे क्या लगता है इंपॉर्टेंट है, सिर्फ इतना रिप्लाई दे, दिस इज एग्जाम टाइम, आई एम स्टडिंग। 2-3 वेळा असा रिप्लाई दिला ना, वो भी समझ जाएगा यार अभी एग्जाम टाइम है, मेरी भी एग्जाम है, उसकी भी एग्जाम है। बाद में वो रिप्लाई नहीं करेगा। कॉलिंग करत असेल, कॉलिंग पण थोड्या हे कर। यस, लिमिट मध्ये ठेव, इतरांना त्रास नको, ह्या गोष्टी महत्वाच्या आहे। नेक्स्ट आहे इटिंग हॅबिट्स। बघ आता काय आहे इटिंग मध्ये, कसं सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, इटिंग पासून पुढे इटिंग हॅबिट्स। एक्झाम टाइम आहे ना, अभ्यास करतो ना, जास्त जड खाऊ नको किंवा जास्त 4 पोळ्या 5 पोळ्या असं करू नको। काय कर, लाईट खा, एखादी पोळी खाल्ली, 2 खाल्ली, कधी तुला भूक लागली, ओट्स खाल्ले, फ्रुट्स खाल्ले, पाणी जास्त पी, अशा प्रकारे। यस, लाईट खाशील तर एनर्जेटिक राहशील, तुझा अभ्यास चांगला होईल। आणि सपोज तुला जर आता अभ्यास जेवणानंतर काही अभ्यासच नाही करायचं, त्यावेळी मग तुला काय खायचंय, पराठे का काय खाल्ले तरी चालेल, त्याच्यानंतर 1-2 तास झोप काढली तरी चालेल, कारण तुला अभ्यास करायचा नाहीये जेवणानंतर। पण जेवणानंतर जर अभ्यास करायचा असेल तर जास्त खट्ट मिठं खाशील, डाळ भात जास्त खाशील, अवॉइड कर, यानेच तुला झोप लागेल। क्लिअर, या गोष्टी फॉलो कर। नंतर मोटिवेशन्स, काय होतं, मोटिवेशनल व्हिडिओ आपण बघायला जातो, ते एक ऍडिक्शन आहे। ऍडिक्शन, 5 मिनिटाचा व्हिडिओ बघायला जातो, अजून दुसरा बघावं वाटतं, तिसरा बघावं वाटतो, आणि हे मोटिवेशनचं ऍडिक्शन संपत नाही। आणि त्याच्यामुळे काय होतं, आपला टाइमपास 2-2 तास निघून जात, आपल्याला 10 मिनिटं मोटिवेट झालो, आता मी अभ्यासाला लागतो, त्यांनी काही होत नाही, टाइमपासच होतो, तो हे अवॉइड कर। नंतर इतनाही करूंगा, यार असं नको, 5 इनसेमचे पेपर आहे ना, 5ची 5 काढ ना, का बरं एवढेच करायचे तेवढेच करायचे, एनर्जेटिक राहा, मुझसे नहीं होगा। हे काय होतं की मी 5 आहे, पण मी आता लई फ्रस्ट्रेशन मध्ये, माझे मागचे बॅक होते, अब नहीं निकलेगा, मैं 2 ही निकालूंगा, 3 ही निकालूंगा। ये गलत आदत, ये गलत जो तुझे एटीट्यूड है, इसको निकाल दे। क्यों, मोटिवेशन कैसे बढ़ता है, मोटिवेशन वीडियो देखने से नहीं। तुझे 50 पेजेस का तेरा यूनिट है, अभी 20 पेजेस खत्म हो गए ना, तुझे कॉन्फिडेंस आता है यार, 20 खत्म हो गए, 30 ही बचे, अपने मोटिवेशन आता है, कॉन्फिडेंस आता है, और 15 कर लिए, अभी 35 खत्म हो गए, सिर्फ 15 पेज पर रह गए, अजून कॉन्फिडेंस येतो। सो हा मोटिवेशन गरजेचा आहे। सो मोटिवेशन कहां से आएगा, मोटिवेशन वीडियो से नहीं, तू बढ़ेगा तभी मोटिवेशन होगा। कोशिश करने वालों की हार नहीं होती, याद रख। त्यामुळे तू अभ्यासाला लाग, जास्तीत जास्त विषय काढण्याचा प्रयत्न कर। नेक्स्ट आहे आपला एक्झाम टाइम, यारी दोस्ती। काय होतंय, आपले ठरलेले असतात कट्ट्याचे पॉईंट, यार या कट्ट्याच्या पॉईंटवर जातो, इथे नाश्त्याला जातो, दुकान ठरलेलं राहतं, अर्ध्या तासात नाश्ता करून येतो, पोहे खाऊन येतो, लगेच अभ्यासाला बघतो बघ, असं म्हणतो, जातो ना आपण, साला तिथे गेलो की टाइमपास करतो, खूप टाइमपास होतो कट्ट्याच्या पॉईंट्सवर, ते टाळा। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट येते, आपण जेव्हा अभ्यासाला बसले असतो, मित्र म्हणतो चल 5 मिनिटं चहा घेऊन येऊ, त्या 5 मिनिटाच्या चहामध्ये एकदा गेलो की तिथे टाइमपास होतो, गप्पा होता, त्या 5 मिनिटाचा कधी 1 तास निघून जातो ना, तेही के करा। त्यामुळे यारी दोस्ती, एक्झाम टाइमला, स्टडी टाइमला चाय पे चर्चा
पेपरच्या पहिली बंद करा, अभ्यासावर लक्ष दे, ह्या गोष्टी फॉलो कर. रेफरन्स, आपल्याला अभ्यास करताना काय अडचण येते ना, क्लासेस लावले असतील तर क्लासेसच्या टीचरला भेटायला, डाऊट सॉल्व्ह करायला, त्यांना कॉल करायला बिलकुल घाबरू नको. बरं, आपल्या टीचरशी मदत घे, त्याशिवाय अभ्यास होत नाही. स्वतः करायला जाशील, खड्ड्यात जाशील, त्यांना माहिती कुठे खड्डा सांगतील. क्लासेस नसेल, कॉलेजची टीचर असेल, त्यांना भेट, तू सोडवलं चेक करून घे. आणि नसेल कोणी हेल्प करत ना, तर आपल्या मित्रांना, सिनियर्सला भेट, पण त्यांची मदत घेण्यासाठी, रेफरन्स घेण्यासाठी घाबरू नको. मदत घे, त्यांना टच मध्ये ठेव. स्टडी ट्रिक्स बघ, आणि अभ्यास करताना डायरेक्ट पुस्तक घेऊन अभ्यासाला लागू नको. पहिल्यांदा पेपर पॅटर्न समजून घे. पेपर पॅटर्न काय, मग पेपर पॅटर्न कळाले की क्वेश्चन पेपरचा रेफरन्स घे. विदाउट क्वेश्चन पेपर अभ्यास करशील तर खड्ड्यात जाशील. तो पेपरचा, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न समजून घे. क्वेश्चन पेपर घे मागच्या 4-5 पेपर, त्यानुसार अभ्यास कर. आणि नुसतं वाचताना लिहत जा, शॉर्ट नोट्स काढ, म्हणजे ते एकदा लिहिलं की डोक्यात जातं. यस, आणि पेपर सोल्युशन प्रॅक्टिस कर, म्हणजे एक तास पूर्ण अभ्यास झाला, एक तास टाइम लाव आणि इनसेमचे पेपर सॉल्व्ह करून बघ. 1 तास टाइम लावायचा, इनसेमचा पेपर सॉल्व्ह करून बघायचा, तुला कॉन्फिडन्स वाढेल. आणि अवॉइड दिस, काय इकडे तिकडे फिरायला जायला, फंक्शन बिंक्शन सब बंद करो. घरवाली माप काम बताती, ये करो, दळण दळून ये, हे कर, सायकलवर जा, हे घेऊन ये, पीठ घेऊन ये, सगळं बंद कर. त्यांना सांग माझा अभ्यासच टाइम आहे, मला अभ्यास करू द्या. 15 दिवसानंतर मी 1 तास नाही 10 दळणं घेऊन येईन. याच्यावर काम करा. या पद्धतीने अभ्यासाला लागा. बघा तुम्ही रिअली तू टॉप करेगा. सो आज जे काही सांगितले, शिक्षक नाही तर एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तुझ्या माझ्या वयातलं जास्त अंतर नाहीये. सो मोठा भाऊ म्हणून जे सांगितलं ना, हक्काने सांगितलं. उसे समजले, दिल पे मत ले, लेकिन उसे फॉलो कर. तुझाच फायदा होईल. इनसेम 30 पैकी 25च्या वरची जाशील. अजून काही अडचण आली कमेंट मध्ये लिहा. आणि पर्पल ऍट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड कर. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. पर्पल ऍट ऍपवर बघ, एवढ्या सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे. पेपर सोल्युशन आहे, सगळं एकदम भारी पद्धतीने सोप्या भाषेत आहे. सो पर्पल ऍट ऍप्लिकेशन नक्की मदत घे. चॅनल सबस्क्राईब कर आणि आपला इनसेम नक्की स्कोर कर.